नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज आपण पिंपळाच्या झाडाच्या संबंधित 4 उपाय बघणार आहोत. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, कष्ट, अडचणी, भोग, सुटकीसरशी नाहीशी होणार आहेत. त्यामुळे हे उपाय नक्की करा. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर नक्कीच करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यास खूप मोठे प्रोत्साहन मिळत असते. बघा, शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासापासून मुक्ती मिळते. पुराणामध्ये स्वतः शनिदेवांनी सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे संदर्भ मिळतात. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाची देवता असे मानतात. ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे. जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला असेल तर तो त्याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा प्रकारे तिन्ही प्रकारे छळ करतो. अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येते. बघा, आपल्याला काय वेळ लागणार आहे. पिंपळाच्या झाडाला जर तुम्ही फक्त जल अर्पण केले, काळी तीळ घालून, तरीसुद्धा तुमच्या समस्या हळूहळू सुटणार आहेत. बघा, माणूस जीवन जगत असताना प्रत्येक अडचणीला त्याला सामोरे जावे लागत असते. पण बघा, आपण म्हणतो की त्याचे नशीब चांगले आहे, त्याचं असं होतं, त्याचं पटकन काम होतं, मग आम्हालाच काय वेळ लागतो. तर बघा, अशी काही कारणे असतात की ते आपल्याला माहीतही नसतात. आणि इतके छोटे छोटे उपाय हे आहेत, हे जर केले ना तर बघा नक्की तुमच्यात प्रगती होणार आहे. ब्रह्मपुराणाच्या 118व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवांनी सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याला शनीशी संबंधित त्रासाला कधीही सामोरे जावे लागणार नाही. अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्याचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या. बघा, पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पाहण्यासारखे आहेत. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी, दुःख, संकटे दूर होणार आहेत आणि उपाय खूप प्रभावी आहेत आणि खूप छोटे छोटे आहेत. बघा, तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही, पण ह्याचा प्रभाव मात्र तुमच्या जीवनावर, तुमच्या आयुष्यावर नक्कीच पडणार आहे. बघा, आता उपाय पहिला, प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदते. बघा, एकही रुपया इथे खर्च होणार नाही. प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे. उपाय दुसरा, बघा, गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे. शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात. जर तुम्हाला तुमच्या कामात अडचण येत असतील किंवा यश मिळत नसेल, सतत अपयशच मिळत असेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोजसुद्धा करू शकता. ह्याने सुद्धा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. बघा, हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही दररोज जरी केला तरी सुद्धा चालेल. उपाय तिसरा, शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे, त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा. दर महिन्याला पान बदलावे. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे. नक्की करून बघा. फक्त एक पान आणायचं आहे. घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. म्हणजे धुवून घ्या, पुसून घ्या. त्याला तुमच्याकडे जे कोणते अत्तर आहे ते अत्तर तुम्ही लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा. दर महिन्याला हे पान बदलायचं आहे. असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. उपाय चौथा, तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर बघा, तुम्हाला जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा. यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा. त्यामुळे काय होणार आहे बघा, तुमच्या घरात सुख, समृद्धी येणार आहे आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे. बघा, तुम्ही छोटं झाड असतं पिंपळाचं,
तर हा उपाय तिथे करू नका. जुनं झाड पाहिजे बघा पिंपळाचं, एकदम जुनं खूप दिवसाचं झाड जर असेल ना, तर तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत आणि तुम्ही जे कोणते उपाय करताय ते नक्कीच फळायला येणार आहेत. बघा आपल्याला आपली पूर्वीची लोक सांगतात की आम्ही हे करायचो, आम्ही ते करायचो बघा. पण आता हे सगळं करताना लोकांच्या मनात सतत किंतु परंतु विचार येत असतात. पण तसं करू नका. करून बघायला तुम्हाला काय हरकत आहे का? किंवा तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही. तुम्ही 1 महिना, 2 महिने, 3 महिने सतत जर हे उपाय तुम्ही करत राहिला तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. अपयश तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. पण उपाय करून बघा, खूप प्रभावी आहे आणि खूप छोटे छोटे आहेत. असं म्हणतात बघा, पिंपळाच्या झाडा माता लक्ष्मीचा वास असतो आणि बघा आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्या हातून सर्व देवांची पूजा होत असते. त्यामुळे करून बघायला आपल्याला काहीही हरकत नाही. उपाय खूप प्रभावी आहेत आणि खूप छोटे छोटे आहेत. त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.